कुठला उत्सव आहे? म्हणजे तर मी म्हणेन राम लक्ष्मण जानकी. तुम्ही काय म्हणायचं? राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. तर आजच्या या हनुमान जयंतीच्या परम पावन निमित्तावरती किंवा दिवसावरती आपल्या सर्वांचं या सत्संगामध्ये हार्दिक स्वागत आहे. आज हनुमानजी काय कार्य करतात आणि त्याच्या कार्याचा आपल्याशी भक्ताशी काही संबंध आहे का, असा आपण थोडा एक चर्चेचा विषय घेऊया. तर हा एक श्लोक आहे जे हनुमानजी प्रभू रामचंद्रांना बोलतात. आपल्याकडे उदाहरण किसने किसको कहा शाळेमध्ये, ते किसने किसने किसको कहा या स्वराज. तर जेव्हा प्रभू रामचंद्र आपल्या दिव्य साकेत धामामध्ये जात होते तेव्हा प्रत्येकाला जे हवं आहे ते आशीर्वाद मागा आणि मी देतो असं म्हणत. आवाज सर्वांना व्यवस्थित येतो की समजत नाही? येतोय ना? मागे पण येतो आवाज. तर मग प्रभू रामचंद्र तर आपल्या धामाला परत जाणार आणि मग हनुमानाला म्हटले की हनुमान, माझ्या या लीलेमध्ये इतकं चांगलं मला सहकार्य केलंस, माता सीतेचा शोध घेणे, युद्धामध्ये इतकी मदत केलीस, तर माझी इच्छा आहे की तुला काहीतरी द्यावं, तर तू मला माग. तर हनुमानजींनी काय मागितलं तर तो हा श्लोक आहे. तर हा श्लोक आपण म्हणूया. या राम कथा वीर चरिष्यति महीतले तावत् शरीरे वशन्तु प्राणमन संशय. तर हनुमानजी काय म्हणतात, जोपर्यंत या पृथ्वीवरती रामकथा चालू राहणार, जसं आपण रामाचं नाव घेतलं म्हणजे रामकथा आहे, तोपर्यंत भगवंता मला तुम्ही पृथ्वीवरतीच या शरीरामध्ये ठेवा. तुम्ही कधी ऐकलं असेल 7 चिरंजीव आहेत, हे कधी ऐकले की नाही? त्याच्यामध्ये 7चे नाव मला माहिती. एक खूप फेमस आहे चिरंजीव, त्याला खूप वेदना होत्या, तो सगळीकडे फिरत राहतो, कोणाला जंगलात दिसला असं. अश्वत्थामा, एक आहे अश्वत्थामा, दुसरे आपले हनुमानजी, तिसरे विभीषण, आणखी 4 असे 7 चिरंजीव आहेत. तर हनुमानजी काय म्हटले की भगवंत, जोपर्यंत या पृथ्वीवरती लोक तुमच्या नामाची कथा करतील, संकीर्तन करतील, तोपर्यंत मला या शरीरामध्ये राहायचे. तर असा एक आशीर्वाद प्रभू रामचंद्रांकडून हनुमानजींनी मागितला. तर आजचा विषय मी तुम्हाला काय सांगितला होता? 3 बाहुले. तर 3 बाहुल्याचा आणि याचा काय संबंध तो आपण बघूया. तुमच्यापैकी कोणी 3 बाहुल्यांची गोष्ट नाही ऐकली? इंग्लिश स्कूलमध्ये 2nd स्टँडर्डला आहे. कुठल्या स्टँडर्डला? 4th 3rd इंग्लिश स्कूलमध्ये एक स्टोरी आहे. तर ही गोष्ट ठीक आहे, ही गोष्ट सांगण्याच्या आधी मी तुम्हाला हा प्रश्न विचारतो. मी जेव्हा मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा आपण कुठल्या विषयावर चर्चा केली होती? अरे दुसरं नाही, मी आलो तेव्हा चिंतामणी काय आहे? चिंतामणी हरिनाम, बरोबर आहे, चिंतामणीच आहे. तर मी मागच्या वेळेस जितके वेळेस आलो, मागचे 4-5 आठवडे कंटिन्युअस आपण हरिनामाची चर्चा केली. तर तुम्ही असं थोडी पाठ मागे सपाट केलं तर अवघड होईल. ठीक आहे, आता त्याच्यामुळे तुमच्या ब्रेनला ऍक्टिव्हिटी तरी भेटली. तर आपण हरिनामाची चर्चा करत आहोत. तर बघा, देवाच्या नामाचं स्मरण करणे हे केवळ आपल्याच धर्मात आहे किंवा आपल्याच पंथात आहे असं नाही. ख्रिश्चन लोकांमध्ये पण एक माळ असते, त्याला ते लोक रोजरी म्हणतात, रोजरी मिक्स. आणि मुस्लिम लोकांमध्ये पण अल्लाची 999 नाव असतात. म्हणजे सगळ्या धर्मांमध्ये, सगळ्या पंथांमध्ये या हरिनामाचं महत्व सांगितलं जातं. तर आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये पण एवढी संतांची परंपरा आहे. कवी ज्ञानेश्वर यांना माहिती असेल, तुकाराम महाराजांनी हरिनामाची स्फूर्ती कितीतरी आपण केलेली. नाम संकीर्तन पै साधन सोपे, नाम घेता राम नका. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात हरिपाठामध्ये? हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना पूर्ण करी. तर सगळ्या धर्मांमध्ये, सगळ्या पंथांमध्ये, सगळ्या संतांनी काय सांगितले? हरिनामाला विशेष महत्व दिले. तर मला एक तुकाराम महाराजांच्या पिक्चरमध्ये क्लिप भेटली.
त्या क्लिपमध्ये काय आहे की तुकाराम महाराजांचे चरित्र बघून शिवाजी महाराज खूप प्रभावित होतात आणि तुकाराम महाराजांना भेटण्यासाठी येतात. तर परीक्षा म्हणून काय करतात ते आधी आपल्या सैनिकांकडून एक सोन्याची थाळी, आपल्या घरी सगळ्यांच्या स्टीलच्या आहेत, ती घरी सोन्याची होती तेव्हा लोकांकडे वैभव होतं. तुम्हाला बऱ्याच वेळेस म्हणतात की आपण म्हणतो की सध्या आम्ही खूप प्रगत आहोत. आधी लोक सोन्याच्या थाळीत खायचे, चांदीच्या नंतर तांब्याच्या, आता आपण प्लास्टिकच्या थाळीत खातो. तरी आपण स्वतःला जास्त प्रगत सांगू शकतो. ती प्रगती का अधोगती आहे? तर असं तुकाराम महाराजांना एक सोन्याची थाळी, त्याच्यावरती सोन्याचे दागिने दिले. सैनिक घेऊन तुकाराम महाराजांकडे गेले आणि शिवाजी महाराज थोडेसे बाजूला चालले होते. आवाज येतो ना व्यवस्थित सर्वांना? तर तुकाराम महाराज काय म्हटले की हे मला काही नको, हे सगळं माझ्यासाठी दगड मातीसारखं आहे. तुम्ही असं म्हणाल जोपर्यंत कोणी देत नाही तोपर्यंत आपण म्हणेल दगड मातीसारखे, पण खरं दिल्यावर माती पण चालेल, चिखल पण चालेल, सोन्याचा चिखल दिला तरी चालेल. तर तुकाराम महाराजांच्या इतक्या चांगल्या चरित्रावर प्रभावित झाले शिवाजी महाराज आणि त्यांनी ठरवलं की मी आता सर्व राज्यकारभार सोडून देतो. बघा, जेव्हा गीता कोर्स घेतला होता ना पहिल्यांदा, तर त्या प्रभूजीचं नाव नाही सांगत, त्यांचा मला फोन आला होता आणि प्रभूजी या संसारामध्ये काही मनस लागत नाही, आता संसार नको, दुकान नको, बायको नको, मला पण तुमच्यासारखंच व्हायचं, मी तुमच्याकडे येऊन राहतो. म्हणून असं काही करू नका, आमच्या अपोप्रचार होईल वगैरे तर काही करतात, तुम्ही घरीच राहा. मग मी त्यांच्या बायकोला फोन लावला, म्हटलं काही घाबरू नका, आम्ही काही त्यांना घेणार नाही. बायको काय नाही, मेरे को आलं ना म्हणे उद्या जाईन. म्हटलं बरं, ही पक्की भेटली, कारण एखादी भेटली असते काय हरिकृष्णामध्ये काय करताय. तर शिवाजी महाराजांचं पण असं झालं. शिवाजी महाराज काय बोलले की हे धन दौलत किल्ले राजवाडी कशासाठी, एक दिवस सगळं सोडून जायचं आहे. मग हे हा असा विचार करून कुणाला ऐकायला जर त्रास होत असेल तर लगेच सांगा, म्हणजे आपल्याला आता चेंज करता येईल. कार्यक्रम संपल्यावर कोणाला आम्हाला आवाज येत नसतात. आता येतो व्यवस्थित आवाज? मागच्या रूममध्ये मेगा माताजी तुम्हाला आवाज येतो व्यवस्थित? वाटतोय ना? ट्रेकर वाटत बघा, ट्रेकर. हरे कृष्णा कृष्णा झाली सुधारा झाली. तर तुकाराम महाराजांच्या चरित्रांना प्रभावित शिवाजी महाराजांनी ठरवलं मी पण आता तुकारामासारखंच होतो. दोघे पण महाराज. मला सांगा, तुकारामांना पण महाराज म्हणतात आणि शिवाजी महाराजांना पण महाराज म्हणतात, असं का? महाराज कोणाला म्हणायचं? तुमचे काहीतरी विचार चुकलं पाहिजे, आलं पाहिजे असं काही नाही. काहीतरी तुम्ही फक्त इथं बसत मी बोलणार आणि तुम्ही ऐकणार असं नाही, तुम्हाला बोलावं लागेल. पूजेचं उत्तर थोडक्यात बरोबर आहे. बघा, महाराज दोन प्रकारचे असतात. एक तर जनतेवर राज्य करणारा महाराज आणि एक स्वतःच्या इंद्रियांवर राज्य करणारा. तर जे संत संन्यासी ज्यांना महाराज म्हणतात त्याचा अर्थ आहे की हा व्यक्ती त्याच्या इंद्रियांचा राजा आहे, म्हणून त्यांना महाराज म्हटले. तर शिवाजी महाराजांनी ठरवलं की आता हे राजराजेवाडी सोडून द्यायचे आणि तुकाराम महाराजांना शरण द्यायचे. मग असं झालं, तुकाराम महाराज म्हटले नाही, अरे बरं झालं शिवाजी पण या 10-12च्या वेळी तिथं आपण सगळे गाव बसू, तिकडे आवडलं मला काय करायचं ते करू द्या, असे बोलले. तुकाराम बघा, संत लोक पण तुकाराम महाराजांना स्वतःला भूक लागली हे समजायचं नाही. ऊस घेऊन चालले मोठं ऊस घेऊन जाईल ते कळायचं नाही, काही समजायचं नाही. परंतु शिवाजी महाराजांच्या संदर्भात कशी त्यांनी बुद्धी चालवली बघा. तर तुकाराम महाराज काय बोलले, शिवाजी महाराज समाजाला तुमची गरज आहे, समाजाला तुमची गरज आहे आणि सगळ्यांनी आमच्यासारखं संसारात, तुकाराम महाराज संसारिकच होते, पण कोणी संसार सोडून इथे येण्याची काही गरज नाहीये. तर घरी राहून काय करायचं याच्याबद्दलची ही एक क्लिप आहे, तुम्ही आता ऐका. ईश्वर प्राप्तीसाठी संसाराचा त्याग करण्याची किंवा दुसरा कोणताही धटाको करण्याची आवश्यकता नाही. राजा असो, शिपाई असो किंवा तुमचा सामान्य प्रजाजन असो, धर्माने नेमून दिलेली
जगद्गुरु तुकाराम महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. किती सोपा मार्ग सांगितला. तुम्ही राज्य आता राज्य करा. तुम्हाला समाजाला तुमची गरज आहे. फक्त काय करायला सांगितलं? नामस्मरण करायचं. आपल्याला किती जण करतात? 50% तरी आहे. बरं, आमच्या मेडिकलमध्ये पासिंगसाठी 50% मार्क लागायचे. शाळेमध्ये 35% असतात. आता किती? 35 तर 40 आहे का? आमच्या MBBS मध्ये प्रत्येक विषयात प्रत्येक प्रॅक्टिकलला 50% लागायचे. तर पास. तर आपण आपला बॅच पास आहे. तर असा एकदम सोपा मार्ग सांगितला की फक्त नाम स्मरण करायचं. घर सोडण्याची गरज नाही, डोक्यावर केस काढण्याची गरज नाही. आता तुम्ही मला प्रश्न विचारला, तुम्ही का काढले? त्याचं उत्तर मी तुम्हाला नंतर देईल. तर सांगण्याचा तात्पर्य काय, आपला विषय हरिनामाच्या महत्त्वाचा चालू आहे. आणि तुकाराम महाराजांनी काय सांगितलं. आणि हरिनामाबद्दल केवळ हिंदू मुस्लिम ख्रिश्चन धर्मातच आहे तुकाराम ज्ञानोबांनी सांगितलं असं नाही. स्वतः भगवान शिव पार्वतीला काय करतो. आता रामचरितमानस चर्चेमध्ये होतं. काही दुष्टांनी त्याला फाडण्याचा प्रयत्न केला. तर रामचरितमानसमध्ये तुलसीदास सांगतात, शिवजी आहेत माता पार्वतीला किंवा उमाला अध्यात्मामध्ये कशी प्रगती करायची त्याचे मार्गदर्शन करतात. तर काय म्हणतात, उमा कहू मी अनुभव पुन्हा. आपल्या घरी समजा एखाद्याची पत्नी असेल, आता एक वळीचंच नाव येईल नाही काहीतरी, छाया तुला अनुभव सांगतो. समजा पती असेल, छाया मी अनुभव बघतो इधर बाजू में काय, उमा कहू मी अनुभव अपना, सत हरिभजन जगत सत सपना. एकच सत्य आहे जगामध्ये, म्हणजे हरीचं नाव. बाकी सगळं स्वप्नासारखंच आहे ना. बघा, भारतामध्ये मोगल आले, आता कुठे टर्क आले, इंग्रज आले, कोणाचं काय आहे, सगळे स्वप्नासारखं संपून गेलं. परंतु हरिनाम तुकाराम महाराजांच्या काळापासून चाललं, ते आजही चाललं. तर असं हे हरिनामाचं महत्व. भूत भाव भगवान शिव मां पार्वती जिसे अपना अनुभव क्या बोले, उमा तरी सुद्धा आपल्याला या स्वप्नातून बाहेर यावंसं वाटत नाही. एखाद्या वेळेस एखादा व्यक्ती स्वप्नामध्ये 5 स्टार हॉटेलमध्ये गेला असेल, चांगला खात असेल, त्याला काय वाटते स्वप्न असं चालत राहतं. उठल्यावरती कळतं की बायकोन आणखी स्वयंपाक पण केला नाही, आज काही केलं नाही. तर स्वप्न भरावं लागतं, म्हणजे 5 स्टारमध्ये तरी खायला भेटतं. तसं या जगामध्ये जीवन हे स्वप्नासारखं आहे. आणि सत्य केवळ हे भगवंताचंच नाव आहे. आणि असं बघायला गेलं ना तर संसारामध्ये प्रत्येकाला काही ना काही त्रास आहे. कोणाला शारीरिक आहे, कोणाला मानसिक. सर्व शरीर चांगलं असतं, नातेवाईक खराब असतात. नातेवाईक चांगले असेल तर ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम, ऑफिसमध्ये काही नसेल तर पेन्शन देत नाही. एकच मिशन जुनी पेन्शन. कोणी काही ना काही त्रास देतात. त्यांना 5 एकदा जरी निवडून आला त्यांना पेन्शन आहे. इथं आमचे कर्मचारी 40 वर्ष नोकरी केली तरी पेन्शन नाही. याचा त्रास सगळ्यांना आहे. तर एकदा काय होतं, एक मुलगा त्याचा शाळेचा निकाल लागलेला असतो. तर आपल्या वडिलांकडे पप्पा म्हणे माझा रिझल्ट आला. तर पप्पा बोले पास झाला का? वो डॉक्टर का लड़का ना वो फेल हो गया. तू पास झाला का? तो इंजिनिअरचा मुलगा आहे ना तो फेल झाला. अरे तू पास झाला का? तो वकिलाचा मुलगा आहे ना तो फेल झाला. अरे गाडवा तू पास झाला का? आपके आइंस्टाइन हो गया, हमारे पास होने जब डॉक्टर का लड़का, इंजीनियर का लड़का, वकील का लड़का फेल हो रहा है, आपको आइंस्टाइन नहीं है, तुम्हें भी फेल करेंगे. तर असे या जगामध्ये प्रत्येकाच्या मागे काही ना काही चाललं. तर आपल्या
साहित्यामध्ये किंवा काव्यामध्ये म्हटलं जातं, जो न देखी रवी तो पाहे कवी. तर बऱ्याच लोकांचा काय गैरसमज असतो की हे जे हरिनामाबद्दल महत्त्व सांगितलंय ही कवीची कल्पना आहे, पण ही कवीची कल्पना नाही. तर कवी कशा कल्पना करतात ते तुम्हाला मी सांगतो. खास करून कवी किंवा गीतकार, एका गीतकारानं काय लिहिलं, तुम जो कहे दो चांद तारो तोडला इन हवा इन घटाओ मोडला. त्याच्या बापानं गावले काय सांगता जो म्हणतो तुमचं कहे तो चांद तारे तोडके लावूंगा, लग्न झालं रे गॅसचं सिलेंडर आणायला जमत नाही. बायको म्हणते हवा सिलेंडर संपत कर. जोपर्यंत एक दिवस उपास नाही तोपर्यंत तो काही आणत नाही. आणि गाण्यात काय सांगतो, चांद तारे तोडके लावूंगा, हवा घटाओ को मोड लावूंगा. आणि अर्जुन काय म्हणतात, अर्जुन म्हणतो हवा को रोखणं आसान नाही. आणि हे गीतकार काय सांगतात, चांद तारों को तोड लावूंगा. आणखीन एका गीतकारांना काय लिहिलं सांगतो, रंग तेरा देख के रूप तेरा देख के. आता कुदरत काय, कुदरत स्वतःच बनवलंय, कुदरत कसं काय हायला. तुम्हाला मी गीता कोर्समध्ये याच्याबद्दल एक उदाहरण दिलं, कोणाला आठवतं या भौतिक जगातल्या सौंदर्याबद्दल, कोणाला आठवतं का? बघा, या जगातली सर्वात जी सुंदर स्त्री असेल, समजा दीपा नाही, दीपिका पदुकोण या किंवा तिकडच्या कोण हॉलिवूडचे जे काही असतील, तर आपण चर्चा केली किती जरी सुंदर विश्वसुंदरी असेल, चिल्लर असेल किंवा रोकडा असेल, तर तिच्या सकाळी टॉयलेटमधून कधी सुगंध बाहेर येत अशी आपण चर्चा केली होती की नाही. तर त्यांच्यापेक्षा सुंदर स्त्रिया म्हणजे स्वर्गातल्या अप्सरा. तर स्वर्गातल्या अप्सरा अशा सुंदर असतात की त्यांनी जर तलावात स्नान केलं तर ते पूर्ण तलावाला सुगंध येईल. त्यांच्यापेक्षा सुंदर वैकुंठातल्या स्त्रिया, त्यांच्यापेक्षा सुंदर भगवंतांच्या गोपिका. तर भगवंत इतक्या सुंदर स्त्रियांसोबत राहतात आणि तुमच्या 10-15 वर्ष सुंदर दिसणाऱ्या हिरोईनला कोण भगवान म्हणतील का, कुदरत की हैरान आहे, तू हैरान आहे, कुदरत का नाव झालं आहे, तुमको मिल नाही रहा है. हे तर काहीच नाही. तुम्हाला मराठीनं सांगतो, मराठी गीतकार कसे हात पार करतात. हे एक गाणं आलं होतं, ह्या चिकी चिकी गोगोम चिकी चिकी. आता चिकी चिकी शब्द मराठीत नाही आणि गोगोम शब्द पण मराठीत नाही. चिक्की आहे आवाज, काय आपली लोणावळा चिक्की आहे, चिकी चिकी नाही. तर हे गीतकार लोकांनी काहीच्या काही मनाने काही पण लिहून टाकले. तुम्हारे रेशमी बाल किसके बाल रेशमी है, उसमें डैंड्रफ है. तुम्हारी छीन जैसी आंखें, तुम ऐसी दिखती हो वैसी दिखती हो, और शादी होने के बाद पता चलता है. तर हे सर्व कल्पना आहे. तर असं ऐकून बऱ्याचदा लोकांना काय वाटतं की ते भगवंतांच्या नामाचे जे महत्व सांगितले ती पण कल्पना आहे. ती कल्पना नाही आहे. कारण तुकाराम महाराज, ज्ञानोबा माऊली किंवा भगवान शिव हे सामान्य गीतकारांसारखे नाही आहे. गीतकार किंवा कवी लोकांबद्दल आपल्याला काही हे नाही. आपले कवी इथं बसले नाहीतर ते म्हणतील आमच्या समुदायावर थोडंसं असे लिहितात की नाही. कल्पना, कवी म्हणजे कल्पना, पण हे हरिनामाचं महत्व कल्पना नाही, हे सत्यता आहे. तर आता आपण आपल्या आजच्या स्टोरीकडे. तर 3 बाहुल्यांची गोष्ट आहे आणि ती गोष्ट आपल्याशी संबंधित आहे. तर एकदा काय होतं, विजयनगरचं राज्य होतं आंध्र प्रदेशमध्ये आणि तिथे राजा होते राजा कृष्णदेवराय. तर त्यांच्या कोर्टामध्ये बरेचसे हुशार असे मंत्री होते. एकदा बाहेरच्या राज्यातून एक व्यक्ती कोडं घेऊन येतो की कृष्णदेवरायांचं म्हणणं आहे की तुमचे मंत्री खूप हुशार आहेत, तर हे कोडं कोण सोडून दाखवेल. तर कोडं काय होतं, 3 बाहुल्या दिल्या. 3 बाहुल्या दिल्या आणि 3 बाहुल्यांमधला फरक कोण शोधून काढेल. हे काय करत सगळ्या राजाने दिला, वजन सारखंच आहे आणि त्यांचे कपडे सारखेच आहे, रंग पण सारखाच आहे, फरक काय. तर बारी बारी सगळ्या मंत्र्यांना दाखवलं तर कोणी फरक नाही शोधू शकत. मग शेवटी राजाने काय केलं, तेनालीरामाकडे त्या बाहुल्या दिल्या आणि तेनालीरामाला म्हटले की तू फरक शोधून काढ. तर तेनालीराम म्हटले की मला 3 दिवस द्या. तर तिसऱ्या दिवशी तेनालीराम आले आणि त्यांनी फरक शोधून दाखवला. तर फरक काय होता, तर हे महत्वाचे बघा. त्यांनी एक धागा घेतला किंवा तार घेतली, एका बाहुल्याच्या कानात टाकली तर सरळ दुसऱ्या कानातून बाहेर आला.
असा हा पहिला बाहुली. दुसरी बाहुली होती कानातून तार टाकली तर बाहेर आलीच नाही, आतमध्येच कुठेतरी गेली. तिसरी बाहुली होती कानातून तार टाकली तर मुखातून बाहेर आली. तर मग तेनालीरामाने उत्तर सांगितलं आणि त्याने मान्य केले की हे उत्तर बरोबर आहे. तर या 3 बाहुल्या 3 प्रकारचे लोक दर्शवतात समाजामध्ये. तर ते 3 प्रकारचे लोक कोण आहेत त्याच्यावरती आपण चर्चा आता करूया. तर हे पहिल्या बाहुलीची चर्चा करण्याच्या आधी या तिन्हीपेक्षा गैरविचले पण काही लोक आहेत, म्हणजे ते बाउंड्रीच्या बाहेर जाऊन असतात त्यांच्याबद्दल पण थोडंसं बोलावं. तर हे तिसरी सोडून वेगळ्या प्रकारचे जे लोक आहेत ते म्हणजे कोण? आहार निद्रा भय मैथुनांचे सामान्य एकच पशुभी नराणा धर्मेन देशो अधिको विशेषो धर्मेन हीन पशुभी समान. ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये आहार म्हणजे जेवण, निद्रा म्हणजे झोप, भय म्हणजे इन्शुरन्स विमा पॉलिसी, मैथुन म्हणजे प्रजनन, या 4 गोष्टींपेक्षा दुसरं काहीच नाही त्या कॅटेगरीचे लोक म्हणजे हे तिन्ही बाहुल्यामध्ये येतात. तर या लोकांच्या जीवनाचा उद्देश काय असतं? मौज करो मस्ती में आग लगे बसती. आजच्या दिवसाची मजा मारायची. मजा मारणारे जे लोक आहेत भुजीमध्ये ते सगळे या कॅटेगरीचे आहेत. ते 3 बाहुल्यामध्ये नाही, एवढं लक्षात ठेवा. नंतर मग असे पण लोक असतात असं ऐकून परीक्षित महाराजांना आश्चर्य होतं. परीक्षित महाराजांना तर अशा लोकांचं आयुष्यामध्ये करतात काय, ऐकतात काय? तर त्यांनी सांगितलं श्रोतव्याला मी राजेंद्र निर्नाम संती सहस्रशा अपशता आत्मतत्व ग्रहेशु ग्रहमेधिना. 2 प्रकारचे लोक आहेत. एक म्हणजे ग्रहस्थ आणि दुसरा आहे ग्रहमेधी. ग्रहस्थ म्हणजे धर्मानुसार विवाह करून धार्मिक सांसारिक जीवन जगणारे लोक, त्यांना ग्रहस्थ. ग्रहमेधी म्हणजे यांचा लग्न करण्याचा उद्देशच मौज मजा होतो. काही लोक लग्नाच्या आधीपासूनच मौज मजा सुरू करतात आणि त्याचा परिणिती मग वेगळीच होऊन जाते. तर हे ग्रहमेधी लोक. तर हे ऐकतात काय? यांना ऐकण्यासाठी कोणत्या हिरोईनचे काय लावत आहे? भारत जोडो भारत तोडो यात्रा कुठपर्यंत आली. दिवसभर ह्या चर्चा करतात. अध्यात्माची चर्चा, आत्मतत्वाबद्दल कधीच चर्चा करत. तर हे अशा प्रकारचे लोक. बरोबर हे लोक करतात काय? निद्रया रियते नक्तम व्यवहाराचं वावय दिवा चालते ह्या राजन कुटुंब भरणे नावा. रात्री झोपतात किंवा इंद्रिय तृप्ती करतात आणि दिवसा गाढवासारखं काबाड कष्ट करतात. मी कुणाला समजून बोलत नाही की तिन्ही प्रकार सोडून रात्री एकतर थकून झोपतात किंवा इंद्रिय तृप्ती करतात आणि दिवसभर वर ऑफिसला जा, इकडे जा, कधी विरारला बसून चर्चगेटला जा, बरोबर करून पैसा कमावतात. याच्यामध्ये पूर्ण आयुष्य या लोकांचं निघून चालतं. आणि मग यांना पाहिजे काय असतं? समाजामध्ये नाव, माझा 2 BHK, माझा 3 BHK, माझी एवढी संपत्ती आहे, मी आज मॅनेजर आहे, जनरल मॅनेजर आहे. हे पद प्रतिष्ठा मिळवण्यामध्ये सगळं आयुष्य घालून टाकतं. पण याच्यावरती एक शेअर खूप छान तुम्हाला सांगतो. ईर्षात पण बनेल. याच्यावरती एक शेअर आहे. कद बढ़ा नहीं करता एड़िया उठाने से, कद बढ़ा नहीं करता एड़िया उठाने से ऊंचाइयां मिलती है सर झुकाने से. ज्या लोकांनी जे भगवंतांसमोर नतमस्तक होतील त्यांना उंचाई मिळते. केवळ हाय ह्यांची सँडल घालून किंवा जास्त दिखावा करून कधीच उंचाई प्राप्त होत नाही. परंतु या लोकांच्या आयुष्याचा उद्देश हाच असतो की जास्तीत जास्त इंद्रिय तृप्ती करणे. आणि याच्यावरती आधारित एका व्यक्तीने असं एक वाक्य सांगितलं, रावण सबके मन में है, राम अभी तक मन में है. आपण रामायणाची कथा ऐकली की रावण वनवासातून आले, परंतु सध्याच्या लोकांच्या वागणुकीनुसार सगळ्यांनी रामाला वनवासातच पाठवलं. कारण सगळ्याची वागणूक कोणासारखी? तुम्ही शेतकऱ्यापासून ते कलेक्टरपर्यंत सगळी साखळी बघा, सगळे फसवणूकच करतात. दुधामध्ये पाणी नंतर ते कोणी सिमेंट खातं, प्रत्येक जण एकमेकाला फसवतं आणि दुसऱ्याकडे बोट टाकतात. त्याच्यामुळे रावण सबके मन में है, राम अभी तक मन में है. आपल्याला रामाला कुठे ठेवायचे? उलट झालं पाहिजे की नाही? तर याच्यावरती कबीर खूप छान सांगतात.
राम नाम कडवा लागे मिठी लागे दाम. अरे नामस्मरण करा, जपमाळा करा, किती वेळ सांगू ना, एक चितवन करा. तर राम नाम कडवा लागे मिठी लागे दाम. आता तुम्ही काही वाईट वाटून घेऊ नका. जे नामस्मरण करत असतील ते पण पेन्शनच्या मोर्चात गेले असतील, कारण मिठा लागे दाम. तर दामसाठी बरेच गेले, सगळ्यांनी फोटो बिटो सेल्फी टोपी घालून इथं तिला लावून यावं म्हटलं तर नाही, तिकडे सगळ्यांच्या सेल्फी बघत होतो स्टेटसवर कोण कोण होतं. राम नाम कडवा लागे मिठे लागे दाम. दाम के लिए इतना मोर्चा किया, राम नाम के लिए समय नाही. प्रभूजी शाळेत जावं लागतं, प्रभूजी ऑफिसला जावं लागतं, बायको परेशान करते, पोरगं परेशान करतात, इतका वेळ लागतो का एक माळ करायला, तरी करणार नाही. आणि पैशाचं काय असतं की हा येतो ना आम्ही, कुठं जायचं पैशाला, आज कोणतं गाव आहे, कोणतं कलेक्टर ऑफिस आहे. तर राम नाम कडवा लागे मिठे लागे दाम. परंतु शेवटी काय होतं, दुविधा में दोनों गए, दुविधा में दोनों गए, माया मिली ना राम. जेव्हा मृत्यू होतो तेव्हा पेन्शन पण नाही भेटणार. आपल्या प्रदेशाला दुसऱ्याला भेटते ना पेन्शन, घरच्यांना का नाही. तुम्हाला पेन्शन आहे ते विसरले वाटतं, त्याच्यासाठी चालू. तर जेव्हा व्यक्तीचा मृत्यू होतो त्याने कमावलेली संपत्ती पण त्याच्यासोबत येत नाही, आणि ते नामस्मरण केलं नाही म्हणून ते पण त्याला. असं मी सांगत नाही, कोण सांगते, कबीर सांगते. दुसरी गोष्ट, लोकांना सत्संगाला, या जे चौथ्या प्रकारचे लोक आहेत ज्यांना भक्तीमध्ये रुची नाही आहे, त्यांना सत्संगाला त्रास का होतो. कारण असं इथे यायचं, खाली बसायचं, दुसऱ्याकडून ऐकायचं, थोडं नम्र व्हावं लागतं ना. तुमच्याकडे बरेच जण ऑफिसमध्ये, जयश्री माताजी त्यांची स्वतःचे केबिन आहे, त्यांच्याकडे लोक पेपर घेऊन येतात, सही करायला मॅडम, इथं खाली बसावं लागतं त्यांना. तर ते थोडंसं माताजी तर नम्र आहेत, बऱ्याच लोकांना अवघड जातात, आम्ही खाली यांच्या समोर बसून कसं ऐकावं. परंतु रीत काय आहे, संत मिलन को जाइए, संत मिलन को जाइए, तज माया अभिमान, माया और अभिमान छोड़ के इधर आना पड़ता है, इधर नीचे बैठना पड़ता है. आपके घर पे 20,000 का सोफा होगा, लेकिन इधर हमारी 200 रुपए की चटाई पर बैठना पड़ेगा. संत मिलन को जाइए तज माया अभिमान, जो जो पग आगे धरे कोटी यज्ञ समान. त्याचं फळ काय आहे, तुमच्या घरापासून इथपर्यंत येताना तुमच्या टायरचे जेवढे रेव्होल्युशन झाले असं आरपीएम, जितक्या वेळ टायर फिरले म्हणजे जितके पाय घेतले, एक पाऊल म्हणजे एक यज्ञ आहे. तुमच्या मी यज्ञ कोणी केला कधी, यज्ञ केलं कुठे केलं, यात्रेला गेला, हा तिकडे माया बोलला का, कुठे जीवीला गेला. तर जेव्हा आपण सत्संगाला येतो, जे एक एक पाऊल व्यक्ती उचलतो ते एक पाऊल म्हणजे एका यज्ञाच्या समान आहे, असं कबीर सांगतात. त्याच्या मागे पण खूप छान स्टोरी आहे, पण वेळेनुसार ठीक आहे सांगतो. तर काय होतं की युधिष्ठिर महाराजांनी राजस्व यज्ञ केलेला होता, आणि राजस्व यज्ञ यशस्वी झाला की नाही झाला याची परीक्षा म्हणजे काय होतं, एक खूप मोठी घंटा इथे लावलेली होती, आणि जेव्हा पूर्ण समाज संतुष्ट होईल तेव्हा ती घंटा आपोआप वाजणार असा नियम. मग सगळा यज्ञ झाला, सगळ्यांना बोलावलं, प्राण्यांना पण घास चारा सगळ्यांना दिलं, तरी घंटा वाजेल. युधिष्ठिर महाराज परेशान झाले, करोडो रुपये झाला, अभी तर घंटा नाही बजला, ही काय घंटा आहे. तर मग सगळं परेशान, काय झालं, काय झालं, कोण कोण रुसलं, कोण रुसलं, कोण रुसलं. मग युधिष्ठिर महाराजांना कळलं की एक साधू रुसला. युधिष्ठिर महाराज स्वतः राजा स्वतः गेले, म्हणजे महाराज काय 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 चुकलं, या जेवायला या यज्ञ अधुरा राहिला, मला 100 यज्ञाचं फळ दे तेव्हा मी जेवायला येईल. आणि अरे आपकी वजह से एक ही नहीं हो रहा है, 100 का किधर से दो, इधर एक में तो बीच में अटका है. तर मग थोड्या वेळाने युधिष्ठिर महाराज परत येतात आणि परेशान असतात की त्यातून कसं बाहेर यायचं. तेव्हा टन घंटा वाजता, नंतर यज्ञ यशस्वी झाला, पण हे कार्य केलं कोणा, तर मग कळतं की द्रौपदीने हे कार्य केलं. द्रौपदी महाराजांनी विचारलं, द्रौपदी तू कसं केलंस, तुला कसं ते त्यांनी ऐकलं. आणि मी त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी मला म्हटले की मला 100 अश्वमेध यज्ञाचं पुण्य देशील तर मी येईल. तर मी त्यांना सांगितलं, महाराज संतांना भेटण्यासाठी जे एक एक पाऊल उचललं जातं ते एक पाऊल म्हणजे एका यज्ञ समान आहे.
आणि तुम्हाला भेटायला मी 100 पेक्षा जास्त यज्ञ जास्त पावलं उचलले आणि त्या सगळ्याचं पुण्य मी तुम्हाला दिले. आता चला लगेच उठला महाराज आला. तर हे त्याचे 2 संदर्भ आहेत. संत मिलन को चाहिए तज माया अभिमान ज्यो ज्यो पग आगे धरे कोटी यज्ञ समान. तर पुढच्या वेळेस येताना स्कूटी चालत आणखी चांगली तुम्ही पावले मोजू शकता किती पावले येते तेवढे यज्ञ होऊन जाते तुमचे. तर ही छोटीशी क्लिप आहे. त्याच्यामध्ये हे सांगितले की भगवंतांच्या नामाशिवाय सर्व काही असं भ्रामक आहे. सत्यम सत्यम पुन्हा सत्यम हरेर नाम केवळ हरीचं नाव सत्य, बाकी सगळं फसवेगिरी आहे. तर फसवेगिरीवर तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एकदा काय होतं की एका इंजिनियर एक नवीन डॉक्टर होता. त्याने दवाखाना उघडला. कोणी दवाखाना देईन. त्याने विचार केला कसं लोकांना आकर्षित करायचं. तर मोठे मोठे बॅनर लावले जवाहरमध्ये असतात यांच्या काय त्यांना हे उपसभापती पद मिळालं म्हणून हार्दिक अभिनंदन त्यांचा जन्मदिवस. तर तसं त्यांना सगळीकडे पोस्टर लावले की इलाज जर नाही झाला म्हणजे माझी फीस आहे 50 रुपये आणि इलाज जर नाही करू शकला तर 500 रुपये तुम्हाला पाहू. सगळे लोक चला कमाईचा चान्स आला. तर मग एक त्याच्यामध्ये एक वकील होता. वकील लोक जास्त हुशार असतात. तर तो वकील म्हणून मी काहीतरी करतो आणि याच्याकडून 500 रुपये काढतो. 50 रुपयाचे ना. तर वकील गेला आणि म्हणा ओ डॉक्टर साहेब मला सगळी चव तोंडाची चव निघून गेली म्हणजे हे 50 रुपये ठीक करा. चव किती का तोंडाची. कंपाऊंडर ते 22 नंबरची बॉटल आणणार आहे. 22 नंबरची बॉटल घेऊन येतो त्याच्या जिभेवर अरे पेट्रोल चव वापस आली. वकील म्हणला आता आपल्याकडे जास्त हुशार झाला की आता काय करू. पुढच्या वेळेस डॉक्टर साहेब कंपाऊंडरला मिळाला. डॉक्टर म्हणाले मी डॉक्टर आहे. हां अहो माझी स्मरणशक्तीच गेली हो म्हणे काहीतरी करा म्हणे घ्या 50 रुपये. हे कंपाऊंडर ते 22 नंबरची बदल आणलाय. अरे ते वकील आली मेमरी वापस आली. मेमरी 50 रुपये काढा. तो म्हणला अरे याला काय करतो आता पूर्ण डिग्री इस्तेमाल करतो म्हणे. परत गेला तिसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा गेला आणि म्हणे डॉक्टर साहेब मला काही दिसत नाही म्हणे माझी सगळी दृष्टीच गेली हो काहीतरी उपचार करा. तर डॉक्टर बोला हा एकच बिमारी मला ठीक नाही करता येत त्याला द्या रे 500 रुपये द्या रे. त्या कंपाऊंडर काय 10ची नोट दिली. अरे याला दसकी आली म्हणे नजर वापस आली. नजर वापस आली काढ 50 रुपये. तर अशी ही फसव्यांची दुनिया आहे. इथे लोकांना काय आहे हा ब्रह्मस्थापनापर्यंत सर्व मायामय जगत सगळं मायामय. सत्य काय आहे सत्यम सत्यम पुन्हा सत्यम हरेर नाम एव केवलम. हरेचं नाव सोडून सगळे फसवेगिरी. तुमच्यापैकी कसं राहिले माताजी वकील आहे त्यांनी काय केलं असतं त्यांना विचारलं गेलं आपल्याला कसं फसवलं असतं. तर हरिनामाचं इतकं महत्व आहे सत्संगाचं एवढं महत्व आहे तर का लोकांना ऐकावंसं वाटत नाही. तुमच्यापैकी कोण सांगेल का ऐकावंसं वाटत नाही का सत्संगाला यावंसं वाटत नाही. माया गेलो तुम्ही डायरेक्ट ब्रह्मास्त्र सांगू नका. फटाके सांगण्याचे विषय आनंद झाला बरोबर भौतिक इच्छा. आणि बऱ्याचदा काय होतं माहिती का जेव्हा सत्संग राहिले ना त्याच्यामध्ये पण नाही जोक सांगितले की क्लास बोर वाटतो. काय बोलू हे जोकच सांगत नाही नुसतं देवाचं झोप येऊ लागली काय नव्हतं. तर असं का होतं तर मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आता तुम्हाला वेदा माहिती आहे. वेदा इथं सगळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रकार आहे. पुन्हा मला माहिती आहे. वेदाला खूप छान चित्र तुम्हाला तिच्या आईच्या हातात गेलं नाही वगैरे ते ऐकले
तर वेदाचे मी स्टेटसवरती चित्र बघितले तिचे काढलेले, खूप खूप सुंदर चित्र तिने काढलं. आता समजा चव्हाण सर आणि माताजी तुम्हाला विचारलं, समजा 10 वर्षाने असं झालं की वेदांच्या चित्रांची निवड आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्यात आली आणि दिवसभर आजतकमध्ये चालू आहे, वेदा चव्हाण को ये मिला, ये प्राइज मिला, राष्ट्रपती ने बुलाया, पंतप्रधान ने बुलाया, तर तुम्हाला असं वाटेल का अरे काय सकाळपासून वेदा लावलाय, दुसरं काहीतरी दाखवा, राहुल दाखवा, असं वाटेल? तुम्ही म्हणाल एका चॅनलवर का आणखी दुसऱ्या चॅनलवर वेदाचं आलं पाहिजे, असं प्रत्येकाचे आहे. तर आपल्या मुलाबद्दल किंवा आपल्या पतीबद्दल, आपल्या पत्नीबद्दल आपल्याला ऐकावंसं वाटतं, परंतु भगवंताचं ऐकताना जरासा जोक नाही सांगितलं की लगेच बोलवतो, असं का? प्रेम नाही. तुम्हाला वेदाच्या स्तुतिका ऐकावीशी वाटते कारण तुमचं तिच्याबद्दल प्रेम आहे आणि आम्हाला वाटेल की अरे वेदा आमच्या सत्संगामधली आहे, आपण बघितलं पाहिजे. परंतु दिवसभर जरी त्याने वेदाची न्यूज दाखवली तरी सुद्धा तुम्ही थांबणार, वाटल्यास एक दिवस जेवण नाही करणार. पण अरे माझ्या मुलीने इतकं मोठं पद प्राप्त केलं, तर काय आहे चव्हाण सर, तर काय आहे त्याच्यामध्ये प्रेम आहे. जिथं जिथं माणसाचं प्रेम असतं तिथं आपलं मन असतं. तर आपलं भगवंताबद्दल प्रेम नाही, भगवंताबद्दल ऐकण्याची इच्छा नाही, म्हणून जोग नाही सांगितलं की बोर. ज्याला घाल बोर झाला त्याला समजायचं जर माझ्या मुलाचं जर आलं असतं तर मी ऐकलं असतं की नाही. तो जर उत्तर जर नाही असेल तर त्याला बोर व्हायला काय म्हणता येईल, मान्यता आहे. पण तो जर म्हटला नाही मला माझ्या मुलाचं दिवसभर कौतुक ऐकावं असं वाटेल तर त्याने बोर व्हायचं. तर आपण पुढे जाऊया. तर बऱ्याचशा लोकांना काय वाटतं की सत्संग वगैरे टाइमपास आहे. आता तरी चांगलं सरकार आहे. आधी लोक काय म्हणायचे, अरे सत्संगाला जाऊन कोणाचं पोट भरतात. तुम्ही ऐकलं असेल तर सत्संगाला जाऊन आमचे पोट भरणार आहे. तर याच्याबद्दल थोडीशी क्लिप दाखवतो. तरी ते विषय काय आहे, जेव्हा माता सीतेचं अपहरण होतं आणि भगवंत राम सुग्रीवासोबत भेटतात आणि ठरतं की आता शोध घ्यायचा आहे. तर शोध कसा घ्यायचा, 4 टीम बनवतात, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर, 4 साईडला 4 टीम पाठवल्या जातात. दक्षिणेला जे टीम झाली त्याच्यामध्ये असतात अंगद, हनुमान आणि जंबू, हे 3 मुख्य व्यक्ती असतात आणि त्यांच्यासोबत काही वानर असतात. तर हे वानर जातात आणि सुग्रीवने सांगितलं असं 2 आठवड्याच्या आत परत यायचं, जास्त वेळ लावला आणि परत ज्यावेळेस आले ते मारून टाका. तर हे लोक गेले दक्षिणेला जाऊन सीता माता भेटली नाही. मग सगळे विचार करायला लागले आता जाऊन काय करणार, सुग्रीव तर आपल्याला मारेल, सीता पण भेटत नाही. सगळ्यांनी काय म्हटले, आता आपण इथे बसू आणि उपोषण करून भरून जाऊ, असं सगळ्या वानरांनी ठरवलं. तर हनुमान म्हटलं तुम्ही भागले का, अशी हिंमत कुठं हारायची असते का, आपण काय करू रामकथा सुरू करू. तिथं बसल्या त्यांनी रामकथा सुरू केली की रामाचा जन्म कसा झाला, वनवासात कसे आले. आणि त्याच्यामध्ये एक वाक्य असं बोलले की जेव्हा रावण सीतेचं अपहरण करत होता तेव्हा जटायूने सीता मातेला वाचवण्याचा प्रयत्न केला. जटायूचं नाव ऐकताच हा दुसरा पक्षी तिथे आला, संपाती. संपाती बोला जटायूबद्दल कोण बोला, तो जटायू माझा भाऊ होता. संपातीने सांगितले की सीता माता या समुद्रामध्ये ते श्रीलंका नावाचा देश आहे तिथे आहे. तर सांगण्याचा उद्देश काय आहे, अशी एकदम निराशेची परिस्थिती असून सुद्धा केवळ रामकथा केल्यामुळे त्यांना मार्ग भेटला. त्याच्यामुळे तुम्ही नोकरीला जा, पेन्शनसाठी तुमचं काय तुम्हाला खर्च करा, त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाहीये. परंतु सत्संगालाही महत्व आहे. कुठून सत्संग, कुठून हरिनाम आपल्याला कोणत्या प्रकारे मदत करेल काही सांगता येत नाही. आणि शेवटी पेन्शन जरी मिळालं तरी सगळ्यात त्याच्यापेक्षा एक मोठी पेन्शन काय आहे मला सांगा. जेव्हा अर्जुन आणि दुर्योधन भगवंतांकडे गेले होते, दुर्योधनने नारायणी सेना मागितली आणि अर्जुनाने भगवंतांना मागितली. तेव्हा भगवंत अर्जुनाला काय बोलले,
हार निश्चित है तेरी हरदम रहेगा उदास, हार निश्चित है तेरी हरदम रहेगा उदास, माखन दुर्योधन दे गया केवल छाछ है तेरे पास. कोण बोलले? भगवंत कृष्ण अर्जुनाला बोलले, अरे त्याने नारायण सेना घेतली, तू फक्त मला एकट्याला निवडलास. याचा अर्थ असा झाला की त्याने माखन घेतला आणि तू काय घेतोय? छास. छास म्हणजे ताक. तर त्याच्यावरती अर्जुन काय म्हणतो? जीत निश्चित है मेरी, जीत निश्चित है मेरी दास, हो नहीं सकता उदास, माखन देके क्या करो जब माखन चोर है मेरे पास. है की नाही? जो माखन चोर होतोच माझ्याकडे, ते माखन थोडंसं तुम्ही काय करणार आहे? तर तुम्ही पेन्शनसाठी परत परत पेन्शनचा विषय नको घ्यायला. तुम्ही पेन्शनसाठी भांडण करा, मोर्चा करा, काही म्हणणं नाही, परंतु छास आणि माखन मधला अंतर समजून घ्या. पेन्शन भेटू द्या, परंतु खरी पेन्शन ही आहे, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. LIC ही LIC खरी LIC, तर हे लक्षात ठेवावं लागेल. तर याच्यावरती आधारित संत तुलसीदास म्हणतात, तुलसी भरोसे राम के निर्भय होके सोए, तुलसी भरोसे राम के निर्भय होके सोए, अन होनी नहीं होनी सो होय. समजलं? संत तुलसीदास काय म्हटले की भगवंतावर विश्वास निर्भय होतोय, जे व्हायचं ते काही वाईट तर होणार नाही, आणि झालं तर झालं, असा भक्तांचा भगवंतांवरती विश्वास असतो. एवढा विश्वास आहे तरच भगवंत काही करतील. तर आता आपण हे कोणत्या कॅटेगरीचे लोक पाहिले? जे 3 बाहुलीमध्ये येत नाही, ते बाउंड्रीच्या बाहेर, त्यांना टीम मध्ये नाही, पाणी पिणी आणायला येऊ शकतात. आता ग्राउंडच्या आतमध्ये पहिली बाहुली. तर पहिली बाहुली म्हणजे कोण होता? की ज्या बाहुलीमध्ये एका कणातून घातलेली तार दुसऱ्या कणातून बाहेर येते, ही पहिली बाहुली. तर हे म्हणजे कुठल्या प्रकारचे लोक? की जे लोक सत्संगाला येतात, बसतात, पण इस कान से उस कान. कौन सा प्रोग्राम गए थे? इस्कॉन के प्रोग्राम को गए थे, इस कान से उस कान हो गया. इस कान का नाम इस कान से उस कान. तर हे आहे पहिली बाहुलीचे लोक. सत्संगाला बसणार. सत्संगाला का जातात? कारण शेजारची बाई जाते, नाही गेलं तर म्हणतील हे काही धार्मिक नाही, गेलं पाहिजे. तुमच्या घरी कार आहेत, आमच्या घरी कार पाहिजे. तुमच्या घरी कुत्रा आहेत, आमच्या घरी कुत्रा पाहिजे. तुमचा गुरु आहे, आमचा पण गुरु पाहिजे. तुम्ही सत्संगाला जाता, तर आम्ही पण जातो. तिथे जाऊन काय करतात? इस्कान से उस्कान. हे पहिले बाहुलीवाले लोक असे आहेत. तर एकदा काय होतं, तुम्हाला माहित असेल, आता आपण एकाच पिढीचे आहोत. आपल्या लहानपणी खेडेगावामध्ये रात्रीला कीर्तन व्हायचं. रात्रीला काय कीर्तनच म्हणायचं, रात्रभर चर्चा चालायची. एकदा असंच कीर्तन चालू होतं, आणि अशा महिला वर्ग बघा, जास्त महिलाच असतात त्याच्यामध्ये, ते पण बघा महिला जास्त. तर असा महिला वर्ग होता, आणि त्यातली एक महिला त्या महाराजांना बघून अशी एकदम रडायला गळ्यातून अशी धार. महाराजांना एवढं काय भारी बोललो की काय असं कशी काय बाईला एवढा परिणाम झाला, काय सांगितलं म्हणे, एकदा नोट्स बघू द्या. माताजी काय झालं, काय रडताय? देवाची कोणती लीला आवडली तुम्हाला? देवाची लीला नाही म्हणे, माझ्याकडे गोकुळ होता, त्याची गाडी तुमच्यासारखीच होती. मेला तो विचार त्याची मला आठवण येते. हो, तुमची गाडी काय होऊ शकत नाही, या देशाचं काही होऊ शकत नाही. नेमकं हिचं प्रकार कसं तरी भेटलं. मग एक करून लोक गावाकडे काय करतात, विचार थकून येतात, दिवसभर शेतात काम करून जातात आणि झोपायला जातात. असे एक जात होत. तर सगळ्यात शेवटी एक व्यक्ती जायचं ना, सकाळ व्हायची वेळ आली, महाराज पुन्हा परेशान. एवढं काय काय आवडायला म्हणे, रात्र झाली आणि झोपेत नाही की काय? त्याने विचारलं कीर्तनाच्या मध्येच, हो तुम्ही जात का नाही, सकाळ व्हायला आली म्हणे. तुम्ही जे उभे आहेत ना, ते चादर माझं आहे. चादर पैशाचा झोप आहे. निंगवरी प्रभू चादर तुमचं नाही, पाहुण्यांना तुम्ही वेळ दिली. तर असं हे लोक म्हणजे कसे, इस कान से उस कान जाणार, अंत करणार काय होतं. इथे येण्याचं मुख्य प्रयोजन काय आहे की ऐकून चारित्र्यामध्ये काही बदल घडला नाही. नुसतं एक टाइमपास, 2 दिवस पिक्चर पाहिलं तर 1 दिवस काय सत्संग असं नाही. हे ऐकून स्वतःमध्ये दिव्या माताजी पुढे, दिव्या माताजी तुम्ही सांगू शकाल तुम्हाला काय फरक वाटतो सत्संगाला येऊन? तुम्ही मला एकदा बोलल्या होत्या, सत्संग तुम्ही
धृतराष्ट्र याचे बरेच उदाहरण आहेत. पहिले उदाहरण आहे धृतराष्ट्र. धृतराष्ट्राला किती लोकांनी सल्ले दिले होते. स्वतःच्या पत्नीने सांगितले, गांधारीने, संजयने सांगितलं, विदुरने सांगितलं, व्यासदेवाने सांगितलं, मातंग ऋषींनी सांगितलं, विष्णू पितामहाने सांगितलं, कृष्ण भगवंतांनी स्वतः सांगितलं. एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांचं ऐकून घ्यायचं. आपल्या सारख्यात ऐकताना व्यवस्थित ऐकून घ्यायचं आणि नंतर मैं क्या करू, मेरा पुत्र मेरा सुनता ही नाही. आणि ऐकताना फक्त ऐकून घ्यायचं. तो ऐकतो कशाला? तर एवढ्या सगळ्या लोकांनी धृतराष्ट्राला समजावून सांगितलं तरी सुद्धा आयुष्यामध्ये काहीच फरक नाही पडला. तर असंच एका वेळेस काय होतं की धृतराष्ट्राची सभा असते आणि या सभेमध्ये विदुर उठून उभा राहतो आणि विदुर धृतराष्ट्राला म्हणतो की अरे या सगळ्या प्रसाद की जो जड़ है तेरा बेटा है, तेरा बेटा जो दुर्योधन है वही अपने कुटुंबाचा काळ त्याला बाहेर काढ. त्यावेळेस दुर्योधन काय बोलतो, म्हणजे हा विदुर जो दासी पुत्र आहे ना त्याला ऐकून आताच्या आता हाकलून द्या. त्याने आपली सेवा केली ठीक आहे, त्याला आपण त्याचा श्वास द्या आणि पण हाकलून द्या. तर मला आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. आपल्या शास्त्रामधून सांगा, 2 काका आणि 2 पुतणी, 2 अशी उदाहरणं सांगा की जिथे पुतण्याने काकाचा अपमान केला आणि तो अपमान झाल्यावरती काकाने आध्यात्मिक प्रगती खूप केली. असे 2 उदाहरणं सांगा काका पुतण्याची. मी सांगितलं तुम्ही म्हणत झालं इतकं सोपं होतं. पुतण्याने काकाचा खूप अपमान केला, काकाने त्याच्यावरून अध्यात्मामध्ये अधिकाधिक प्रगती केली. 2 उदाहरणं आहेत, काका आणि पुतण्याची. अगदी बरोबर. विभीषणाने रावणाच्या मुलाचं नाव काय होतं? इंद्रजी. अगदी बरोबर. इस्कान से उस्कान नाही. आणखी दुसरं उदाहरण त्यांनी सांगितलं, विदुर आणि दुर्योधन. तर हे महत्वाचं. जसं हा आहे आपला रावण काय सगळ्याच ऐकून घ्यायचा, शेवटी जे वाटेल तेच करायचं. मेरे मन को भाया मैंने कुत्ता काट के खाया, या टाईपचा हा रावण नव्हता. तर सत्संगाला गेल्याने काय फायदा होतो बघा. असं म्हणतात की व्यक्तीला नामस्मरण केल्यावरती किंवा संकीर्तन ऐकल्यावरती, शास्त्र वाचल्यावरती भगवंतांची अनुभूती होते. तर ती अनुभूती होण्यासाठी भगवंताच्या नाव कसं मदत करतं याच्यावरती खूप छान भजन आहे, म्युझिक पण छान आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल.
राम नाम के साबुन से जो मन का मैल छुड़ाएगा, निर्मल मन के दर्पण में वो राम का दर्शन पाएगा. सत्संगाला येऊन निष्काम से उस्कान नाही करायचं, उस्कान से अंदर जाऊ द्यायचं. दुसरी माऊली आपल्याला बघायची. तर जोपर्यंत आपण हरिनाम आहे, सत्संग आहे किंवा नामस्मरण आहे, हे नामस्मरण रूपी साधनाचा दररोज उपयोग केला पाहिजे. तुमच्यापैकी जर आम्ही जेव्हा मेडिकल कॉलेजला शिकायला होतो, काही काही मुलं असे होते त्यांचं रेकॉर्ड असायचं 30 दिवस आंघोळ केली नाही. अरे तुम्ही 30 दिन नाही किया, मैंने 60 दिन नहीं किया, मैंने 50 दिन नहीं किया. असे मुलं असायचे, आंघोळच करायचे आणि अभ्यास करतात मेडिकलचा. लोकांना सांगता स्वच्छ राहायला पाहिजे, स्वच्छ भारत मिशन. स्वतः 6 दिवस माझ्या रोजच्या बाजूला एक मुलगा होता, फुसफुस मारायचा तसंच जायचं दररोज. अरे त्याचं नाव सत्यस्वरूप होतं. अरे सत्य आते जाना नाही घ्या जेवढे नाही. तर असं दररोज जशी आंघोळ आवश्यक आहे, तसं दररोज या मनाची आंघोळ कशाने घातली पाहिजे? राम नाम के साबुन. तर आता उद्यापासून करणं. कल काही लोक एक म्हण आहे, आज करे सो कल कर, कल करे परसो, इतनी भी क्या जल्दी है, जीना है परसो. कळालं की नाही? हे उलट लोकांचं असं आहे, पण असं नको व्हायला. तर हा एक प्रसंग इतका चांगला आहे की क्लिप तुम्हाला दाखवणार आहे. जर तुम्ही लक्ष देऊन ऐका, ही जर क्लिप व्यक्तीने एकदम लक्ष देऊन ऐकली आणि विचार केला ना, तर त्याला कळेल की माझी परिस्थिती किती कठीण आहे जगामध्ये. तर हा प्रसंग आहे पृथ्वीराज चव्हाण आणि मोहम्मद घुरीचा. पृथ्वीराज चव्हाणने मोहम्मद घुरीला 17 वेळेस माफ केलं. किती वेळेस? 17 वेळेस. पकडायचा सोडून द्यायचा, पकडायचे सोडून द्यायचे. पण 18व्या वेळेस घुरीनं हरवलं तर पृथ्वीराज चव्हाणला पकडून घेण्यात आले अफगाणिस्तानला. तिथं पृथ्वीराज चव्हाण त्यांनी समाधी बनवली होती. ते लोक आजही तिथे लाथा मारतात, अपमान करायचा म्हणून. म्हणून आपल्याला एक कोणतरी शीख धर्माचा व्यक्ती तिथून ते त्यांची सांगाडी परत आणले होते. तर त्यांना मारताना जो प्रसंग आहे शेवटचा, तो कसा घडला त्याच्यावरती एक क्लिप आहे. एकदम लक्ष देऊन ऐका, तुम्हाला आवडेल. क्या तुम्हारे अंदर दोस्त वाकई में होकर दिखा सकता है? आप कंगन को आशी क्या बोलते? अरे एक ही टीम में 7 भैया को स्वाद नहीं कर सकता है, तो इसका नतीजा जान लो. हम करेंगे जरूर, हम तुम्हारे दोस्त का साथ फैसला कर देंगे. ऐसा मौका नहीं आने पाएगा. आप देखिए, सुना होली का भाषण, कौन दिशाएं सिंहासन, खाना चंद्र, एक धनुष दो और 2 बाण चित्रों, एक बाण नाचन, एक बाण चढ़ाओ राम ने आपसे था, एक बाण चढ़ाओ हाथ में करण को छिला, एक बाण चढ़ाओ तो प्रश्न करने वाला, एक बाण चढ़ाओ धरा लक्ष्मण सभा, एक बाण सांप करी वीर पुरुष को भला, ताते ही संकेत तो राजा दिल चला. हुजूर, मेरे दोस्त की पीढ़ी खोल दी जाए और उसे धनुष बाण बनाया जाए. खोल दी जाए.
बघितले सगळ्यांनी की तर याच्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण कोण आहे आपल्याकडे? चुके मत चव्हाण, सुने की नाही चव्हाण, चुके मत सावंत, चुके मत डावरे, चुके मत राठोड, चुके मत चव्हाण सगळ्यांसाठीच आहे. तर याच्यामध्ये चव्हाण कोण आहे? कोण सांगा? उत्तर द्या, काहीतरी उत्तर द्या. पृथ्वीराज चव्हाण कोण आहे आपल्यापैकी? बाबासाहेब चव्हाण आहे, त्यांचं नाव पृथ्वीराज नाही. त्याच्यापैकी पृथ्वीराज चव्हाण आपण सर्व आहोत. आणि तो मोहम्मद घुरी किंवा सुलतान कोण आहे? मोहम्मद घुरी किंवा सुलतान कोण आहे? मन मन एक तुमचं उत्तर बरोबर आहे. किंवा आपण माया म्हणू शकतो की ज्या मायेमुळे की आपण या संसारामध्ये वर्षानुवर्षे जन्मोजन्मी राहतो. 17 वेळेस घोरीला माफ केलं होतं, परंतु घोरीने 18व्या वेळेस सोडलं नाही, डोळे फोडले. परंतु जेव्हा शेवटचा चान्स भेटला तेव्हा तो चंद पृथ्वीराज चव्हाणचा जे मंत्री होता त्याने काय सांगितलं? 4 मास अंतर सांगितलं. किती अंतर आहे? 4 मास 24 गज अंतर कुठपर्यंत आहे? अंगुल अष्टप्रमाण. त्या उपर सुलतान आहे मत चुके चव्हाण. त्याला आपण इथं काय सांगतोय की प्रत्येकाच्या जीवनाचे कोणाचे 10 वर्ष बाकी आहेत, कोणाचे 20 वर्ष बाकी आहेत. तर मी स्वतःच्या अनुभवावरून सांगतो, कोणाच्याच आयुष्याची काहीच गॅरंटी नाही. खूप सिरियसली घ्या. कोणाचे 5 दिवस बाकी असतील, कोणाचे 7, कोणाचे 10 वर्ष, कोणाचे 15 वर्ष, जास्तीत जास्त 50 वर्ष. पण या शेवटच्या चान्समध्ये जर आपण मायेला घेतलं नाही तर मोहम्मद घुरी तुम्हाला माफ नाही करणार. तर या पृथ्वीराज चव्हाणच्या स्टोरीवर हेच लक्षात ठेवायचं की हा एक शेवटचा चान्स आहे. हा चान्स जर आपण सोडला तर परत कोणतेच कोणी कुत्र, कोणी मांजर, कोणी डुकर, कोणी होईल आणि परत यावं लागेल. त्याच्यामुळे बाबासाहेब चुकना मत चव्हाण. क्या करना है अभी? करना क्या है लेकिन? अरे हो ना, सगळं एका स्वरात सांगा सगळं. तर 8:45 वाजले. पुढच्या 2 बाहुल्याबद्दल बोलू का बंद करू? नाही, निंबोरी प्रभूजी त्यांची चादर आहे, त्यांना जायला असेल तर आपण बंद करू. तर भक्तीमध्ये आपल्याला खूप गंभीर राहावं लागेल. इस्कान से उस्कान नाही करायचं. बघ, तुम्हाला जर फक्त दिखाव्यासाठी तुम्ही येत असेल ना, तुम्ही येऊ नका. दिखाव्यासाठी तर येऊ नका की अरे लोक म्हणतील की काही धार्मिक असं नाही, हे भुजिंग खातात, हे जात नाही, याच्यासाठी येऊ नका. काहीतरी आत घ्या. हे शेवटची चान्स आहे. या जीवनामध्ये जर आपण चान्स गमावला तर त्या भुरीसारखं आपल्याला माफी नाही भेटणार. तर याच्यामध्ये चंद कोण आहे सांगा? चंद होता ना, तो जाऊन कानात बोलू लागला. चंद कोण आहे? संत. ते बरोबर. संत आहे. संत लोक चंदचं काम करतात की सत्संगाला या, नामस्मरण करा, प्रसाद घ्या, चुकीच्या सवयी सोडून द्या आणि मायेचा भेद करा. उसके बाद में भी टिकवेल खेलना तो खेल सकते. चुके मत चव्हाण. आता दुसरी बाहुली. तर दुसऱ्या बाहुलीचं वैशिष्ट्य काय होतं की तिच्या कानातून जर तार टाकली ना तर ती आतमध्ये जायची आणि बाहेर नाही यायची. आपली मूळ स्टोरी माहिती ना तुम्हाला? 3 बाहुल्यांची स्टोरी चालू. पहिली बाहुली झाली एका कानातून दुसऱ्या कानात, इस कान से उस कान. ही दुसरी बाहुली आहे, कानातून जर तार किंवा धागा टाकला तर आत जायचं, कुठे बाहेर नाही यायचं. तर हे म्हणजे कोणत्या प्रकारचे लोक कोण सांगितलं? पहिलंच उत्तर मी तुम्हाला दिलं, इस कान से उस कान. हे म्हणजे कोण लोक असतील? महाराज किंवा म्हणजे अर्थ काय? अर्थ सांगतात. अगदी बरोबर. जे लोक सत्संग केवळ टाइमपाससाठी येत नाही, म्हणजे ये प्रभुजी जो बताते हैं, वो प्रभुजी जो नहीं बताते हैं, आज कौन आने वाला है तो आएंगे नहीं आएंगे असं नाही. येतात आणि एक एक गोष्ट आपल्या आचरणामध्ये उतरवतात. म्हणजे कसं उतरवायचं की आधी जर तुम्ही असाच प्रसाद जेवण बनवत असाल तर आता तुळशीचं पत्र ठेवायचं. आधी नामस्मरण करत नसाल तर नामस्मरण करायचं. आधी ग्रंथ वाचन करत नसाल तर ग्रंथ वाचन करायचं किंवा भक्तांची काही सेवा करायची. थोड्याफार प्रमाणामध्ये अंतःकरणामध्ये आपल्याला उतरावं लागेल. तरी दुसरी बाहुली म्हणजे दुसऱ्या प्रकारची की जे की आपल्या सत्संगाला आपल्या जीवनामध्ये उतरवतात. तर त्याचं उदाहरण काय आपण बघूया. तर त्याचं सर्वात मोठं उदाहरण आहे परीक्षित महाराज. समजा असं झालं, तुम्ही रस्त्याने चालत होते
आणि समोरून एक व्यक्ती चालत आली आणि त्या व्यक्तीला ठेस लागली आणि तो पडला आणि त्याचं डोकं फुटलं आणि त्याच्या आरोपाखाली तुम्हाला प्रतिदंडाची शिक्षा दिली, कसं वाटेल? चांगलं, बरं झालं, नो पेन्शन नो टेन्शन. समजलं उदाहरण? तुम्ही जात होते रस्त्याने, कदाचित तुमच्याकडे बघत तो चालत असेल म्हणून त्याला ठेस लागली, तो पडला, डोकं फुटलं आणि न्यायाधीशाने तुम्हाला मृत्यूदंड दिला. तर ही स्टोरी परीक्षित महाराजांची. परीक्षित महाराजांचा अपराध इतका क्षुल्लक होता, त्या क्षुल्लक अपराधासाठी त्या ऋषीच्या पुत्रांनी त्यांना श्राप दिला की 7 दिवस 7 रात्रीमध्ये तू मरशील. तर असं झालं आपण काय करणार? जेव्हाच्या कोर्टात निकाल दिला की लगेच हायकोर्टात दिला की सुप्रीम कोर्टात दिलं तर माफी याचना, असं तसं करत बसणार. परीक्षित महाराज म्हणले ठीक आहे, ही भगवंतांची इच्छा आहे. तर त्यांनी काय केलं? त्यांनी विचार करा, तुमच्या पत्नीवरती तुम्ही 30 वर्ष प्रेम केलं, 30 वर्ष 40 वर्ष, ज्या मुलांना लहानाचं मोठं केलं, जे घर बनवलं 2 BHK 1 BHK असेल, जी कार घेतली, ते सर्व तुमच्याकडून एका क्षणामध्ये वापस घेतलं जातं. कसं वाटेल? एका क्षणामध्ये तुम्ही जे गोष्टीला त्या वस्तू केल्या तर काही वाटणार नाही, पण जी लोक आहेत आपल्या सोबतचे, जे मुलं पत्नी ज्यांच्यावरचे आपल्याला प्रेम आहे, ती व्यक्ती जर आपल्याकडून दूर चालते कसं वाटेल? बरं वाटेल? तसं परीक्षित महाराजांचं होतं. पूर्ण पृथ्वीचा राजा, पण 7 दिवसामध्ये पत्नी जाणार, मुलं जाणार, सगळं जाणार. तर ते रडत नाही बसले. तर काय केलं बघा, त्यांचा फोटो बघा. परीक्षित महाराजांचे नावावरती कपडे पण नाही, त्याचे लेह अन्नाचे आहेत ते शुद्ध गोस्वामी आहेत आणि त्यांच्या समोर जे अशी असं हात करून बसले परीक्षित महाराज, सगळं कपडा पण त्याग केला आणि गंगेच्या किनाऱ्यावर जाऊन बसले आणि सगळ्या संतांना बोलले, आता मी काय करू? माझ्याकडे 7 दिवस आहेत, तर 7 दिवसाला मी काय केलं पाहिजे? तर तुमच्याकडे कोणाला माहिती तुमच्याकडे 7 दिवस आहेत? बघा, आपल्यापैकी काही जणांकडे 7 दिवस पण नसतील. परीक्षित महाराज कमीत कमी एवढं तरी माहित होते की 7 दिवस आहेत. तर त्या 7 दिवसात त्यांनी काय म्हटले? एक श्लोक तुम्ही कदाचित तुम्हाला फक्त म्हणून दाखवतो. तमोपयातं प्रतियन्तो विप्रा कंराच देवीं नृतचेत्तमीशे द्विजोपस्तिष्ठा वकस्तक्षको वा दशवलंगायत विष्णुगाथा. परीक्षित महाराज काय म्हणतात? या गंगा देवी साक्षी आहे आणि भगवंतांना मी अंतःकरणात घेतलंय, तेव्हा हे शुद्ध गोस्वामी विष्णू गाथा गाते. तो काय राक्षस येणारे, काय साप येणारे, कोणी येऊ दे, मला त्याची काही पर्वा नाही. ते मी फक्त विष्णूची गाथा, ही कथा चालू ठेवा. असं कोणाला वाटले तर आता चालू ठेवा. चादरवाई चादर देतो, बातमी चालू होतो, असं आपण म्हणू करा, कथा चालू ठेवा. त्या व्यक्तीकडे केवळ 7 दिवस 7 रात्र होते. त्यांनी 7 दिवस 7 रात्र काही खाल्लं नाही, काही पिले नाही, झोपले पण नाही. फक्त काय, कथा बंद करू नका. आणि अशी कथा नाही ऐकली की थोडंसं लक्ष दिलं, थोडंसं नाही दिलं. तर कथा सांगताना 5व्या दिवसाला, किती दिवसात मारणार होते? 7. 5व्या दिवसाला 5 दिवस काही खाल्लं नाही, काही पिले नाही, रात्रीला झोपले नाही, थोडासा इकडचा आधार पण घेतला नाही. बाबा असा पण चालतात सर्व बसले होते, कोणत्या पोजमध्ये बसले असाच. तर 5व्या दिवशी काय कथा आली? शुद्ध गोस्वामींनी कृष्णाची कथा सांगायला सुरुवात केली. भागवतांचा तुम्ही श्रीमद भागवतांचे 12 स्कंद आहेत, 10व्या स्कंदात कृष्णाची कथा आहे. तर कृष्णाची कथा येण्याच्या पूर्वी शॉर्टकटमध्ये सांगून टाकलं की कृष्ण नावाचा एक देव होता, त्याने असं केलं तसं केलं. तर हे काय, तर आपल्यापैकी काय बोललं असतो आपण, बरं झालं लवकर संपवली, आता आराम. परीक्षित महाराज म्हणले नाही, डिटेलमध्ये सांगा. मी ऐकले कृष्णाच्या खूप कथा झाल्या, तुम्ही मला 2 मिनिटात सांगले, एवढी शॉर्ट कथा असू शकत नाही, डिटेलमध्ये बोला. तर शुद्ध गोस्वामी काय बोलले? 5व्या दिवस चालू, थोडंसं काही पिऊन घे, काही खाऊन घे, जराशी आराम कर, 2 मिनिटं झोपून घे. नाही, मला झोपायचं नाही, तुम्ही बोलणं बंद करू नका. आणि माझं क्वेश्चन कसं होतंय? तर हा श्लोक आपण बोलूया माझ्या पाठीमागे. नैषाति दुस्सह क्षमा त्यक्तोदमपि बाधते पिबन्तं त्वन्मुखाम्भोजम् च्युतं हरिकथामृतम्. परीक्षित महाराज म्हणतात की जी तहान आणि भूक सहन करणं खूप कठीण आहे. तुमच्यापैकी असं कोणी आहे का ज्याला भूक लागली की चिडचिड करतात? कोणी आहे? त्याची पित्त प्रकृती केलं पाहिजे, भांडे फेकायला पण ते मागे पुढे बोलणार नाही. असं वाटतं का दगडमाती खाणार की काय? पित्त
प्रत्येकाला एक थोड्याशा लिमिट नंतर तहान भूक सहन करायला खूप कठीण आहे. तर ते परीक्षित महाराज काय म्हणतात की जी तहान भूक सोडायला खूप कठीण आहे, परंतु तुमच्या तोंडातून तुमच्या मुखातून जे हरीचं अमृत येत आहे त्याने माझं पोषण होतं. त्याच्यामुळे मला काही खायचं नाही, काही प्यायचं नाही. कथा चालू ठेवा. तुमच्यापैकी जीला कोण आलं, जे आले त्यांना प्रश्न आहे. तर तिथे एक अशी व्यक्ती आहे की जो हजारो वर्षापासून काहीच खात नाही, येत नाही, तरी पण लठ्ठ आहे. कोण आहे सांग. अरे वा, अरे व्हेरी गुड. तुम्ही दर्शन घ्यायला तुम्हाला बरेच दाखवेल. भगवंतांचे एक मित्र होते, त्यांचं नाव होतं लवटा बाबा. पुंचरी के लवटा बाबा हनुमानजी सारखे आहेत ना. आज आपली हनुमानाची कथा आहे, ते हनुमानाचे अवतार होते. तर भगवंत जेव्हा गोकुळातून मथुरेला जात होते कंसाच्या इथे मल्लयुद्ध करण्यासाठी, तेव्हा कृष्ण जाताना लवटा बाबा काय बोलले, अरे कृष्ण कृष्ण थांब थांब, माझ्या मम्मीने डब्बा दिला म्हणे, आपण मिळून खाऊया. कृष्ण बोला, अरे लौटा आता नहीं, मैं 2 दिन के बाद लौट के आता हूँ, फिर लौटा के साथ खा लेता हूँ. तर लौटा बाबा काय बोलले, बरं ठीक आहे म्हणजे तू ये, तुझी वाट बघ. तर तेव्हापासून आजही लौटा बाबा तिथेच बसलेले. परंतु लौटा बाबाची जर तुम्ही मूर्ती बघितली तर एकदम अशी लठ्ठ व्यक्तीसारखी. मग साधू संत सांगतात की इतक्या वर्षापासून ज्याने डब्बा त्याचा खाल्ला नाही, तो लठ्ठ कसा काय. तर त्याचं हरिनाम जे आहे ते त्याच्या शरीराचं पोषण करतं. तर असं हे बोलण्यासाठी मी बोलत नाहीये, किती लोकांचे दुर्धर आजार पण हरिनामाने दूर झालेत. तर हरिनाम हे परीक्षित महाराज म्हणतात की हे हरिनामच तुमच्या मुखातून जे येते ते माझं पोषण करत आहे, तेव्हा मला काही ऐकण्याची खाण्यापिण्याची काही आवश्यकता नाही. फास्ट फूड मला तुम्ही मनात अंतकरणातून सांगा जेव्हा थांबवायचे तेव्हा मी थांबवतो. आणखी कारण मला जर आणखी किती स्लाईड बाकी आहेत, 8 बाकी आहेत, मला 20 मिनिटं लागू शकतात. ठीक आहे. तर दुसरी अशी एक व्यक्ती आहे कुलशेखर अलवार. कुलशेखर अलवारची एक कुलशेखर अलवार तुम्हाला कथा सांगतो. बऱ्याचदा आपण कथा ऐकत असताना आपल्याला कंटाळा येतो किंवा बोर होतं. तर कुलशेखर अलवार ही अशी कथा ऐकायची. तर हे राजा होते कुलशेखर. तर त्यांच्या दरबारामध्ये दररोज रामायणाचा पाठ व्हायचा. तर रामायणाचा पाठ होताना एका दिवशी काय प्रसंग येतो की पुतना भगवंत रामाकडे येते आणि म्हणते की माझा स्वीकार करा. राम म्हणतात मी नाही करणार, लक्ष्मणकडे जा. लक्ष्मण म्हणतात मी नाही करणार, रामाकडे जा. तिला असं फुटबॉल सारखं इकडे तिकडे करतात. तिला राग येतो. ती म्हणते की सीतेमुळेच हे माझा स्वीकार करत नाही. मग पुतना नाही काय नाव शूर्पणखा सीता देवीवर आक्रमण करतो. तेवढ्याच लक्ष्मण तिचं नाक आणि कान कापून टाकतात. यामुळे 14,000 राक्षस भगवंत रामांवरती आक्रमण करतात. किती? 14,000. आणि त्यांचे लीडर असतात खर आणि भूषण. अशी कथा चालू आहे. कुलशेखर महाराज बसले, काय बोलले, मंत्री उठा, आपले सैनिक घ्या, राहायचं आहे. भगवंत राम एकटेच आहेत, 14,000 राक्षस आहेत, उठा उठा. मंत्री सगळे परेशान झाले. कथा कधी होऊन गेली, राजाला काय झालं, राजाला नाही पण काय नाही पण मारेल. तर राजाने सगळे सैनिक काढले आणि यांचा राज्य कुठं होता, केरळमध्ये, त्रिवेंद्रम तिरुवनंतपुरममध्ये राज्य होतं कुलशेखर महाराजांचं. सगळं सैन्य तयार आहे. राजा सगळ्याच्या पुढे आणि जे जोरात घोडे चालवत आहेत. आणि कुठे यायचंय, नाशिक. केरळमधून नाशिकला यायचं जवळपास 1000 किलोमीटर तरी अंतर असेल, 500-600 किलोमीटर तरी. तर सगळे मंत्री सगळे सैनिक परेशान, करायचं कसं आता. एका मंत्र्याने डोकं लावलं. काही घोडेस्वारांना म्हटलं तुम्ही फास्ट पुढे जा आणि पुढून येऊन सांगा की युद्ध संपलं. मग काय दोघं ते फास्ट गेले बिचारे आणि पुन्हा अरे महाराज राम भगवंत जिंकलेले आहेत, खर भूषण मेले, सगळं काही ठीक आहे. कुलशेखर महाराज बोलले चला बरं झाला राजा, चला आता आपण उत्सव. त्याच्यानंतर मंत्र्यांनी काय केली, एक मीटिंग घेतली. म्हणे कधी पण रामायणाचा असा फायटिंगचा किंवा दुःखाचा प्रसंग वाचायचा नाही. ज्या प्रसंगात चांगले तेच वाचायचं. भगवंत रामांनी खाल्लं हे आनंदी राहिला असंच वाचायचं. तर तो वाचणारा ब्राह्मण होता. एके दिवशी बाहेर त्या ब्राह्मणाने त्याच्या मुलाला पाठवलं, तू जाऊन वाचन कर. परंतु थोडंसं ही माहिती द्यायला तो विसरला. मग तो मुलगा आला, त्याला रामायण वाचायला सुरुवात केली. वाचता वाचता तो काय वाचत होता की मारीच आला, त्याने हरिणाचं रूप घेतलं आणि रामाला दूर घेऊन गेला आणि रावणाने सीतेचं अपहरण केलं. तर हे ऐकल्या कुलशेखर महाराजांनी सगळे शॉर्टसर केले. अरे माझ्या सीतेला, माझ्या देवीला, माझ्या आईला घेऊन गेला रावण. मंत्री उठा. मंत्री होते, आता काय करायचं.
तिथपर्यंत आणि समोर समुद्र. तर समुद्रात गेले कसं जाणार? राजा मागे पुढे काय बघत नाही, समुद्रात झळ निघाला, इथपर्यंत पाणी आलं. एवढं सगळं बघून मला तयारी असेल. भगवंत राम साक्षात आले, म्हणजे अरे कुलशेखर काय चिंता करू नको, मी रावणाला हरवलंय की बघ सीता माझ्यासोबतच. तरी सांगण्याची गोष्ट काय, तुम्हाला काय वाटतं हा राजा वेडा होता? या भगवंताच्या लीला आता ही व्यक्ती जर त्या स्थळावरती गेला ना, तिथे बसून सुद्धा बघू शकतो. ते राम नाम के साबूनचे जर आपण गेला अंतकरण स्वच्छ केला तर आताही आपण या लीला बघू शकतो. या लीला नित्य आहे. तर कुलशेखर महाराजांसारखं आपण ऑब्झर्वेशन मराठीत काय म्हणतात? नाही, ऑब्झर्वेशन नाही, ऑब्झर्वेशन आत्मसात. तसं जर आपण आत्मसात केलं, तसं जर एकत्र मन टाकलं ना तर याला बघू शकतो. तर कुलशेखर महाराजांचा श्लोक आता वेळ कमी आहे. तर तिसरी बाहुली. तिसऱ्या बाहुलीचं काय वैशिष्ट्य होतं की या बाहुलीच्या कानातून जर वायर टाकला तर तो हृदयात जायचा, हृदयातून मुखात बाहेर यायचा. तर ही कोणत्या प्रकारची लोक असतात आपल्यापैकी? वैष्णव. आणि थोडा आणखी सरळ शब्द सांगा. जे भक्त स्वतः ऐकतात, स्वतःच्या जीवनात उतरवतात आणि इतरांना सांगतात, ते भक्त म्हणजे तिसरी बाहुली. तर तिसऱ्या बाहुलीचं उदाहरण आहे विदुर. जेव्हा विदुराला हाकलून दिलं जातं तेव्हा विदुर मैत्री ऋषीकडे जाऊन भागवतांचा पाठ करतात आणि परत आपल्या भावाला वाचवण्यासाठी राज्यात परत येतात आणि धृतराष्ट्राला सांगतात की धृतराष्ट्र हे सगळं सोडून दे आणि नामस्मरण कर. तर तिसऱ्या प्रकारची बाहुलीचं उदाहरण आहे विदुर. तिसऱ्या प्रकारच्या बाहुलीचं एक आणखी उदाहरण आहे ते म्हणजे हनुमानजी. बघा, असं पण उदाहरण दिलं जातं शास्त्रामध्ये. माता सीता प्रभू रामचंद्राची नित्य पत्नी आहे, याच्याबद्दल काही शंका नाही आहे. परंतु असं पण सांगितलं जातं की माता सीतेची तुलना एका जीवासोबत केली जाते की जीव जो आहे बाकीच्या गोष्टीकडे भ्रमित होऊन भगवंतांपासून दूर होतो आणि जे गुरु असतात ते जीवाला भगवंताशी मिळवण्याचा प्रयत्न करतात. तर हे गुरुचं कार्य कोणी केलं? हनुमंतांनी केलं. हनुमानाने माता सीतेचा शोध लावला आणि सीता आणि रामाचं मिलन करण्यासाठी युद्धामध्ये खूप मोठी भूमिका केली. त्याच्यामुळे आपले जे गुरुवर लोक आहेत, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, श्रील प्रभुपाद, हे सगळे म्हणजे हनुमानजी सारखे आहेत. तर आपण पण लोकांना असं सांगितलं पाहिजे का? आपण मित्रांना सत्संगामध्ये सांगितलं पाहिजे की नाही पाहिजे? का सांगितलं पाहिजे? हा आदेश आहे, आपण म्हणूया माझ्या मागे तुम्ही म्हणा. आता थोडंसंच राहिलं. या तारक कृष्ण उपदेश, या रे देव तारिक कृष्ण उपदेश, आम्हाला क्या गुरु हैया तार येई देश. तर ही आज्ञा आपल्याला चैतन्य महाप्रभूंनी दिलेली आहे. या रे देव तारक कृष्ण उपदेश. कोणी काही खात असेल, काही बाबा सत्संगाला ये, अरे नामस्मरण कर, प्रसाद घे. प्रत्येकाला काही ना काही भगवंतांबद्दल थोडंसं टाकून द्यायचं, इन्व्हेस्टमेंट करायची. कधीतरी त्या बीचं रूप होईल. तर हे चैतन्य महाप्रभूंची आपल्याला आज्ञा आहे आणि या आज्ञेचं पालन करायला श्रील प्रभुपादांनी वयाच्या 70व्या वर्षी, 17व्या, आपल्यापैकी 70 वर्षाचे किती लोक आहेत? 70 वाले कोणीच नाही ना. 70व्या वर्षी आपल्या आजी तर खूप जास्त आहे. तर 70व्या वर्षी व्यक्ती असा विचार करतो की एका ठिकाणी बसून राहावं, गुडघे त्रास देतात, मान त्रास देते, कुठे जावं असं वाटत नाही. तर या परिस्थितीमध्ये श्रील प्रभुपाद अमेरिकेला गेले, कारण भारतात म्हणजे ऐकत नव्हतं. त्यांना फॅक्टरी म्हणजे मंदिर होतं आणि तिथे जाऊन प्रचार केला. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या पिढीमध्ये जे आपले गुरु आहेत दादाजी महाराज, यांनी पण प्रचार केला. तर आपण बघा, यांच्या लेवलसारखे आपण नाही होऊ शकणार. परंतु आपल्या परिस्थितीत समजा रामायणामध्ये हनुमानाने मोठे मोठे पर्वत उचलून आणले, परंतु एक आपली तिला काय खरुताईने काय केलं? कशी टाकायची? पाण्यात जायची, अंग भिजवायची आणि रेतीमध्ये लोळायची आणि तेवढे खडे टाकायचे. किती खडे पडणार आहेत एवढ्या मोठ्या पर्वत विजयामध्ये? तरी सुद्धा भगवंत रामाने तिला मानले की नाही. तसं आपण या महान संतांसारखं, तुकारामांसारखं, ज्ञानेश्वरांसारखं, प्रभुपादांसारखं, गुरुदेवांसारखं नाही करू शकणार. आता मला तर गाता पण येत नाही. काही लोक चांगले गातात, तर खूप लोक ऐकायला येतात, मला बोलता पण येत नाही. परंतु आपण एक तरी व्यक्ती ऐकेल, आपल्या आयुष्यात एक तरी व्यक्ती ऐकेल, तर आपण एवढं तरी केलं पाहिजे.
मेरी है तीसरी बाहुली। मौका मिले कभी किसी की मदद करने का तो साथी बनो स्वार्थी नहीं। हा एक श्लोक चांगला आहे। परोपकार रहित मानव जीवन को धिक्कार है, वे पशु धन्य है मृत्यू के बाद जिनका चरण भी उपयोग में आता है। जर आपण आयुष्यात कोणाला सत्संगाकडे वळवलं नाही, धर्माकडे वळवलं नाही, तर आपण एका पशुपेक्षा हीन आहोत। कारण पशु तर बिचारी गाय जी आहे आयुष्यभर दूध देते आणि मेल्यावर त्याच्या चमडापासून वस्तू पण बनवल्या जातात, म्हणजे मेल्यावर पण उपयोगी पडतात। जर आपण जिवंतपणे उपयोगी नाही पडत असत तर त्या जीवनाचा काही फायदा आहे का? तर आता ते आपण शेवट करूया। शेवटचे आपले शब्द काय असले पाहिजे ही क्लिप आपण ऐकू आणि थांबू। त्याच्या आधी किती प्रकारचे लोक आपण बघितले? 4। तरी पहिल्या प्रकारचे लोक म्हणजे कोण? बॉन्डच्या बाहेर, ज्यांना अध्यात्माबद्दल काहीच रुची नाही। दुसऱ्या प्रकारचे लोक म्हणजे ऐकणार पण टाइमपास, सगळं सोडून देणार। तिसऱ्या प्रकारचे लोक कोण? ऐकणार अंतःकरणात उतरवणार, म्हणजे आपल्या चरित्रामध्ये बदल घडवणार। आणि चौथ्या प्रकारचे लोक म्हणजे कोण? आपलं चरित्र सुधारणार आणि इतरांना पण सुधारण्यासाठी मदत करणार। आता आपण हनुमान जयंती निमित्त हनुमंताचा हा एक श्लोक म्हणून थांबूया। संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमिरे हनुमत बलबीरा। जय 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 हनुमान गोसाई, कृपा करो गुरुदेव की नाई। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे कृष्ण। खूप धन्यवाद। आता काय करायचं ते प्रसाद काय करायचं तुम्ही नियोजक आहात, मॅनेजमेंट काय करायचं सांगाल का? 9 वाजले प्रसाद घ्यायचा, प्रसाद